प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 4 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग सुद्धा त्यांनी अप्रतिम दाखवलाय. ऋषिकेशने या सुमित्राबाईंचे डोळे खाडकन उघडलेत. प्रेक्षकांनो, काय डायलॉग ऐकवलेत त्यांनी, मला फारच आवडला आजचा भाग. तर सुरुवातीला आपण बघतोय ओवी तिच्या आईबाबांना सॉरी म्हणत असते आणि म्हणत असते की यापुढे मी असं कधीच तुम्हाला न विचारता काहीच खाणार नाही. आता जानकी पण तिला म्हणते हो बेटा, मी पण सॉरी. मग ही ओवी म्हणते बाबा माझ्याशी का नाही बोलत आहेत. आता ऋषिकेश एकदम शांत बसलेला असतो. बिचारा ऋषिकेश. खरंच प्रेक्षकांनो, एवढं सगळं हातात असताना असं लाचारासारखं जगणं काय म्हणतात हे ऋषिकेशला कळतंय आणि त्यामुळे तो खूप नाराज आहे की एवढं सगळं असूनही तो त्याच्या पोरीला काहीही देऊ शकला नाही आणि एवढी फजिती त्याच्या लेकराची झाली आहे. जानकी म्हणते शहाणं माझं बाळते, आता मी पण तुला एकटं सोडून नाही जाणार. मग आता ओवी म्हणते बाबा तुम्ही पण बोला ना काहीतरी. आता ऋषिकेश एकदम शांत बसलेले असतात. मग आता ही जानकी त्यांना म्हणते ऋषिकेश अहो बोला ना काहीतरी. मग आता बघा प्रेक्षकांनो, ऋषिकेशला सगळ्या जखमा पुन्हा पुन्हा आठवतात हे त्यांनी दाखवलं. ऋषिकेशला सारखं सारखं तेच आठवत असतं. त्याचा भूतकाळ, ज्या पद्धतीने त्याला घराच्या बाहेर हकललं ना, ते सगळं खूपच वेदनादायी असतं आणि आता ते सगळं त्याला सतत सतत आठवतंय. आणि आता बघा प्रेक्षकांनो, ते सगळं आठवून ऋषिकेश खूप संताप व्यक्त करत असतो. रॅदर तो जो प्रसंग आहे तोच त्याला प्रत्येक गोष्टीला मोटिवेट करतोय असं दिसतंय. जानकी म्हणते काय झालं ऋषिकेश, अहो कसला विचार करताय. ऋषिकेश जानकीला म्हणतो काही नाही जानकी. आता त्याने त्याचे डोळे पुसलेत आणि आता ओवीकडे बघतोय तो. ओवीला म्हणतो बेटा हे बघ, आजवर तुझा बाबा बोलला नाही कधी, हीच तुझ्या बाबाची चूक झाली ग. पण यापुढे तुझ्यावर आणि तुझ्या आईवर अशी वेळ कधीही येऊ देणार नाही. हा शब्द आहे तुझा बाबाचा. ज्या लोकांनी आपल्याला घरच्यांपासून तोडलं, आपल्या रस्त्यावर आणलं ना, त्या लोकांना मी सोडणार नाही बेटा. त्यांच्यामुळे आपल्याला हे दिवस बघावे लागले. नाही राजा, त्यांना मी कधीच सोडणार नाही. त्या ऐश्वर्यामुळे माझ्या बायकोचा अपमान झाला, माझ्या मुलीला उकाड्यामध्ये झोपावं लागलं. त्या सयाजीराव मुळेने मला कुस्तीमध्ये हरवायला लावलं होतं. मी हरता हरता वाचलो, पण आयुष्याच्या या कुस्तीत मी त्यांना जिंकू देणार नाही ओवी. मी त्या सगळ्यांना लोळवेल ज्यांनी मला धुळीत लोळवलं. त्या सगळ्यांना मी रस्त्यावर आणेल ज्यांनी माझं छप्पर हरवून घेतलं. हे सगळं करताना ज्यांनी ज्यांनी त्यांना साथ दिली आहे ते सगळे माझे गुन्हेगार आहेत. नकळतपणे मी सगळ्यांना शिक्षा देणार आहे आणि त्यांना सगळ्यांना मी हात पसरवायला लावेल. त्यांच्या पायाखालची जमीन नाही सरकवली ना तर नावाचा रणदिवे नाहीये. आज माझा त्यांच्याशी जुळलेला जो शेवटचा धागा होता ना, तोही तुटला. मी ऋषिकेश पार्वती रणदिवे आजपासून शपथ घेतोय की मी आजपासनं फक्त आणि फक्त माझ्या तिघांचं कुटुंब मांडतो. माझी बायको, माझी मुलगी आणि मी. या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं तिसरं कोणीही नसेल. बाकी कोणालाही दया माया दाखवणार नाही मी. जागेपणी हे वैर, झोपेत ही वागणूक कधीच विसरणार नाही मी. आजपासून त्यांना एक नवा ऋषिकेश दिसणार. आता या ऋषिकेशने शपथच घेतलीये प्रेक्षकांनो. जानकी आता खूप घाबरते ऋषिकेशच्या या शपथेला. पण आज ना त्यांनी खरंच अप्रतिम दाखवले. तो ऋषिकेश ना सुमित्राबाईंशी जे बोलतो ना प्रेक्षकांनो, ते मन लावून पुढे ऐकत राहा. आता तत्पूर्वी त्यांनी एक सीन दाखवलाय. या सुमित्राबाई घरी असतात तेव्हा या ओवीची बाहुली घेऊन बसतात. बाहुली हातात घेतल्यावर त्यांना ओवी सोबतचा एक सुखद आणि प्रेमळ असा क्षण आठवतो. तर तो क्षण असा दाखवलाय त्यांनी. ही ओवी जेव्हा आजारी असते तेव्हा या म्हणतात तिला ए ओवी बाळा उठ बरं, ते बघ सूप आणलंय मी तुला गरम गरम. ओवीला सर्दी खोकला झालेला असतो अगदी माझ्यासारखा. मग आता ओवीला त्या म्हणतात ओवी आता पुन्हा नाही ना आईस्क्रीम खाणार रात्री, चल उठ बरं बच्चे उठ. ओवी झोपत असते, पुन्हा उठत असते. आता ते सूप पिल्यावर ओवी म्हणते आजी ते सूप नकोय मला, त्याला टेस्टच नाहीये. आता सुमित्राबाई म्हणतात बेटा सूप टेस्टी आहे पण औषधामुळे तुझ्या चव गेलीये तोंडाची. मग आता ओवी म्हणते आजी असं जिभेची चव परत आणायला थोडंसं आईस्क्रीम देतेस का. आता त्या चिडतात आणि म्हणतात ओवी एवढा सर्दी खोकला झालाय आणि पुन्हा आईस्क्रीम मागतेस का, फटका देऊ का आता. ओवी म्हणते काय ग आजी, इतर आज्या किती लाड करतात ग त्यांच्या नातीचे, तू तर मला नेहमी ओरडत असते. सुमित्राबाई म्हणतात अगं बाई असं आहे का, कशाने बरं बरी होईल माझी ओवी, ह्याने बरी होईल का बघ बरं. आता सुमित्राबाईंनी ती गोड बाहुली तिला दिलेली असते गिफ्ट म्हणून आणि आता ही ओवी म्हणते वाव आजी ही बाहुली किती छान आहे आणि तू सुद्धा गोड आहे आजी, माझे किती लाड करतेस. सुमित्राबाई म्हणतात आहे ना गोड बाहुली, अगदी माझ्या ओवी सारखी. मग आता सुमित्राबाईंना ओवी म्हणते
अगं आजी, आता ना मी पटकन बरी होणार बघ, आ करा. सुमित्राबाई म्हणतात, मी आ करू का? आता ओवी म्हणते, अगं तू म्हण मला असं आजी, पाज ना ते सूप. मग आता सुमित्राबाई तिला ते सूप भरवतात. ही गोड आठवण त्यांना आठवते. एका चुकीच्या गैरसमजुतीमुळे या सुमित्राबाईंनी सगळे नात्याचे पाश तोडून टाकलेत आणि एवढं प्रेमळ नातं लांब करून टाकलं स्वतःपासून. आता या सुमित्राबाईंना या ओवीची सारखी आठवण येत असते. तेवढ्यात आता यांची तंद्री तोडून आजीबाई तिथे येतात आणि म्हणतात, काय गे सुमित्रा, ही बावली बघितल्यावरती तुझं पोट भरणार आहे का? अगं जेवणाची आवश्यकता असते पोट भरण्यासाठी. गुलाब कुठे? त्याचा पत्ता नाही अजून. कुठे आहे तो? तो येणार कधी? जेवण बनवणार कधी? आपल्याला वाढणार कधी? आपण जेवणार कधी? आजीबाईंना भुकेमुळे डोकं उठलेलं असतं. आता तेवढ्यात या सुमित्राबाई म्हणतात, अगं आई जरा शांत होतेस का तू? आणि गुलाब येतो धावत पळत. आता सुमित्राबाई त्याला म्हणतात, अरे बाबा ए गुलाब, किती उशीर गेलास तू, कुठे होतास? गुलाब म्हणतो, अहो माफ करा बाईसाहेब, मी जरा हॉस्पिटलमध्ये होतो म्हणून वेळ झाला. आता या सुमित्राबाई म्हणतात, का रे बाबा, सगुणा बरी आहे ना आता? गुलाब म्हणतो, हो सगुणा बरी आहे, पण मी त्यासाठी नव्हतो गेलो हॉस्पिटलला. सुमित्राबाई म्हणतात, मग कशाला गेला होता रे? मग गुलाब म्हणतो, तुम्हाला काहीच माहिती नाही? सुमित्राबाई म्हणतात, कशाबद्दल रे? गुलाब म्हणतो, अहो आपल्या ओवी ताईला ऍडमिट केलंय दवाखान्यात. हे ऐकल्यानंतर सुमित्राबाई एकदम उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, अगो बाई, हे काय सांगतोयस गुलाब? आपली ओवी हॉस्पिटलमध्ये? गुलाब म्हणतो, हो ताई साहेब, ओवी ताईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आता आजीबाई सुमित्राबाई या दोघी जणी एकमेकींकडे आश्चर्याने बघायला लागतात. अरे देवा, हे कसं काय झालं? आता आजीबाईंना खरं तर या गोष्टीमुळे पाजर फुटत नाही हे नवलच. तर आता इकडे जानकी आणि ओवीचं सीन दाखवलाय. इकडे जानकी सुद्धा ओवीला सूप भरवत असते. ओवी म्हणत असते, ए आई, नको ना मला ते सूप, मला दुसरं काहीतरी दे ना. जानकी म्हणते, ओवी तुझ्या पोटात काय झालं माहितीये का तुला? आता पुढचे काही दिवस हे असं पातळ पातळ खायचंय. बेटा हे हेल्दी आहे की नाही सूप? चल पी लवकर. मला माहितीये तुला या सूपचा कंटाळा आलाय ना, पण काही दिवस मग तुला छान सगळं चमचमीत खायला दिलं. पण आता एवढूशा पोटात इतकं मोठं इन्फेक्शन झालंय, मग आपल्याला बरं नाही व्हायचं का? मग हे पिऊन टाक. तेवढ्यात ऋषिकेश येतो तिथे आणि विचारतो, काय गो ओवी बाळा, बरं वाटतंय ना? काळजी नको करूस. हे डॉक्टर काका आहेत ना, त्यांना मी विचारणार आहे की आमच्या ओवीला बरं वाटत असेल तर डिस्चार्ज देऊन टाका आम्हाला. ओवी म्हणते, बाबा मला हे ऐकून बरं वाटतंय. ऋषिकेश हसतो आता ओवीकडे बघून. जानकी म्हणते, बरं वाटतंय ओवीला? बरं झालं बाबा वेळेत आलात. आता ओवी माझी पटापट सूप पिणार. चल ओवी बेटा सूप पिऊन टाक आता लवकर. आता ओवी म्हणते, बाबा सांगा ना आईला, मला सूप नकोय. ऋषिकेश म्हणतो, काय ग जानकी, का माझ्या पोरीला सूप पाजते? नको म्हणते ना माझं लेकरू, दे बरं ठेवून तो सूप. आणि मग म्हणतो, अगं जानकी, तुझ्या स्टाईलने पाज ना तो सूप. मग आता जानकी म्हणते, बर बघूयात तर ओवी बाळाचं तिच्या बाबावर किती प्रेम आहे. मग आता ही जानकी तिला नादी लावून गोड गोड बोलून, हा घास बाबांचा. हा रे वा, बाबांवर तर खूप प्रेम आहे. आणि आता हा घास बघूया बरं आईवर किती प्रेम आहे, आणि हा घास आईचा. असं म्हणून एक एक चमचा तिला ते सूप पाजते. आणि ऋषिकेश ओवीकडे कौतुकाने बघत असतो. छानच दाखवलाय हा सीन सुद्धा. आता इकडे बघा, ही ऐश्वर्या आली आहे जिन्यावरनं खाली, आणि आता सुमित्राबाई घरात दिसत नाही. आजीबाई समोरच बसलेल्या असतात पुस्तक घेऊन. आता आजीला म्हणते, गुड मॉर्निंग आजी. आजीबाई म्हणतात, गुड मॉर्निंग. मग ऐश्वर्या म्हणते, क्या बात आहे आजीबाई, वाचन बिचन चाललंय वाटतं सकाळी सकाळी. आजी तिला टोमणा मारतात, तुझ्यासारखं सकाळी सकाळी भांडणं करू का काय मग? ऐश्वर्या म्हणते, उगाच विचारलं यांना. आजीबाई म्हणतात, काय बडबडलीस? ऐश्वर्या म्हणते, काही नाही काही नाही, वाचन करा तुम्ही, वाचन करा. मग आता ती ऐश्वर्या इकडे तिकडे बघते आणि म्हणते, घरात सगळी शांतता काय? आई कुठे गेल्यात? मग आता लगेच या आजीबाई म्हणतात, ती आत्ताच गेली धावत पळत बाहेर. ऐश्वर्या म्हणते, अच्छा जॉगिंगला गेल्यात का? बरं झालं. तसंही नुसत्या बसूनच असतात दिवसभर त्या. नाही म्हणजे असं त्या निमित्ताने त्यांचा व्यायाम होईल ना म्हणून म्हटलं. आजीबाई म्हणतात, अगं व्यायामाला नाही गेली सुमित्रा, तुला काही माहिती नाही का? ऐश्वर्या म्हणते, का काय झालं? मग आता आजीबाई सांगतात, अगं हॉस्पिटलला गेलीये ती ओवीला बघायला. ओवीला ऍडमिट केलंय ना हॉस्पिटलमध्ये. ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला कसं कळलं? जानकीचा फोन आला होता का तुम्हाला? मग आजी म्हणतात, छे ग, गुलाब आला होता ना, त्याने सांगितलं. सगळं ऐकल्यानंतर सुमित्रा मधली आजी जागी झाली ना, आणि उठली आणि गेली धावत पळत दवाखान्यामध्ये. ऐश्वर्या ओरडते आजीवर आणि म्हणते, तुम्ही थांबवलं का नाहीत त्यांना? आता झालं सगळं संपलं. आता पुळका येणार आहे पुन्हा त्या सुमित्राबाईंना, त्या जानकीचा.
मग आता लगेच आजीबाई म्हणतात ते तर होणारच आहे, सुमित्रा अशीच आहे. ऋषिकेश आणि जानकी यांच्यावरचं प्रेम आटत आलं. हे लक्षात आलं आपल्या की तिचं प्रेम अचानक उफाळून येतं. तिच्यातली आजी जागी होते, सासू जागी होते, आई जागी होते. अशीच आहे सुमित्रा. आता त्या हॉस्पिटलमध्ये काय होईल कोणास ठाऊक. ऐश्वर्या आता घाबरायला लागते. पण आता प्रेक्षकांनो, हाच तो सीन आहे. केव्हापासनं मी त्या सीनची वाट बघत होते तुम्हाला सांगण्यासाठी. आता या सुमित्राबाई पोहोचल्यात दवाखान्यामध्ये. इकडे तिकडे चौकशी करतात की ओवी कुठे ऍडमिट आहे, काय आहे. रिसेप्शनवर चौकशी करतात त्या, माझी नात तिथे ऍडमिट आहे, ओवी रणदिवे कुठे आहे. मग आता ते सिस्टर सांगतात की इकडनं उजव्या बाजूला जा, तिकडे ऍडमिट आहे ती. सुमित्राबाई त्या सिस्टरला विचारतात बरी आहे ना माझी नात. त्या सिस्टर म्हणतात हो तशी बरी आहे, जा तुम्ही जाऊन बघा. सुमित्राबाई आता इकडे तिकडे बघत बघत ओवीच्या खोलीपर्यंत पोहोचतात. आता ओवी तिथेच ICU मध्ये असते बरं का. आता सुमित्राबाई नेमकं तिथूनच क्रॉस होतात आणि खोली कुठे आहे ते विचारत विचारत येतात त्या म्हणजे ऋषिकेश आणि जानकीच्या त्या. आता ऋषिकेश डॉक्टरांना विचारतच असतो ओवीला बरं वाटतंय का, डिस्चार्ज द्यायचा का तिला. डॉक्टर म्हणतात 1 डोस बाकी आहे तिचा, मग तुम्ही उद्या वगैरे न्या तिला, सध्या नका नेऊ. आता ऋषिकेश त्यांना थँक्यू म्हणतो. आता तेवढ्या सुमित्राबाई ऋषिकेशच्या समोर येतात आणि आता ऋषिकेश त्यांच्याकडे रागाने बघायला लागतो. सुमित्राबाई रडत रडतच विचारतात ओवी कशी आहे, सांग ना रे कशी आहे ओवी, मला तिला भेटायचंय, मी तिला भेटायला आलंय. ऋषिकेश म्हणतो अरे सॉरी, माझ्याशी तुम्ही बोलताय का. मग आता सुमित्राबाई म्हणतात अरे तुझ्याशीच बोलते ना ऋषिकेश, तुझ्याशीच, जो एकेकाळी लहान लहान गोष्टी सुद्धा माझ्याजवळ येऊन सांगायचा आणि आज इतकं सगळं घडलं आणि ते सगळं मला नौकर माणसाकडनं कळतंय. अरे माझी नात आज हॉस्पिटलमध्ये आजारी आहे आणि तू तुझा इगो धरून ठेवतोयस. ऋषिकेश म्हणतो इगो बद्दल तुम्ही बोलताय सुमित्राबाई, अहो ज्यांना नातीबद्दल काहीच वाटत नाही तुम्ही बोलू नका हो इगो बद्दल. ज्यांना नातीचं दुखणं कळल्यावरही पाजर फुटत नाही, ज्यांना आपल्या सुनेच्या वेदना कळत नाही, ज्यांना नात्यापेक्षा अहंकार जपावा लागतो, त्या बाई मला इगो बद्दल सांगता. विनोदच आहे नाही का तुम्हाला. ओवी बद्दल नोकराकडनं कळलं. अहो माझ्या बायकोने काय सुमित्राबाईच्या भूताला फोन केला होता का. ओवी बेशुद्ध पडली होती, तिला झोळीत घेऊन गाड्यांच्या मागे भिकाऱ्यासारखी फिरत होती. रणदिवेंची थोरली सून अनोळखी नोकरांसमोर लाचार होत होती. माझी बायको पदर पसरत होती कोणीतरी मदत करेल म्हणून. पैसे नाहीये म्हणून रणदिवेंच्या एकुलत्या एक नातीची ट्रीटमेंट थांबली होती. तडफडत होती हो माझी ओवी. एकेका श्वासासाठी माझ्या बायकोने हक्काने तुम्हाला फोन केला पैसे मागायला. पण मी असतो तर कदाचित माझा इगो आडवा आला असता, पण तिच्यातली आई जिंकली हो. तिने लाचार होऊन तुम्हाला फोन केला, तिचा विश्वास जिंकला तुमच्याबद्दलचा. तिला असं वाटलं होतं की तिला धक्के मारून घरातून हाकलून देणारी तिची ही सावत्र सासू तिच्या लाडक्या ओवीकडे कधीच पाठ फिरवणार नाही. पण नाही, जानकी चुकली आणि तुम्ही काय केलं, आणि तुम्ही चक्क म्हणालात की तुला लाज वाटत नाही पैसे मागायला. आणि लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे होती रणदिवे बाई. आता हे सगळं ऐकून सुमित्राबाईंच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ऋषिकेश म्हणतो काय म्हणालात तुम्ही माझ्या जानकीला, की तू आमच्यासाठी मेलीयस असं म्हणालात तुम्ही तिला. अहो तुमच्यातली माया शहाणपण, तुमच्यातली माणुसकी मेली हो सुमित्राबाई. पुन्हा फोन केला तर याद राख ओवीची शपथ आहे तुला असं बोलल्यात तुम्ही माझ्या बायकोला. अहो जी आई तिच्या एकेका श्वासासाठी, तिच्या पोरीच्या एकेका श्वासासाठी झगडत होती, तिलाच तिच्या पोरीची शपथ देता का हो तुम्ही. लाज वाटली नाही तुम्हाला. ऋषिकेश चक्क असं बोलतो बरं का प्रेक्षकांनो. आता या सुमित्राबाई म्हणतात सुटली रे सुटली, शपथ सुटली रे ऋषिकेश, मला माफ कर. आता ऋषिकेश म्हणतो शपथ सुटली का नाही सुटली मला नाही माहिती, पण आज सगळी साथ सुटली. आज तुमची आणि माझी सगळी साथ तुटलेली आहे, सगळ्यांची साथ सुटलेली आहे. आमच्यातलं कोणी जगलं वाचलं तर तुम्हाला काही फरक पडत नाही हे मला आता कळून चुकलंय रणदिवेबाई. आता या रणदिवेबाई म्हणजे सुमित्राबाई म्हणतात अरे ऋषिकेश माफ कर बाबा, मला माझा गैरसमज झाला, मला माहिती नव्हतं रे तिने ओवीसाठी, ओवीच्या आजारासाठी फोन केलाय, मला खरंच माहिती नव्हतं ऋषिकेश. अरे नाहीतर मी. ऋषिकेश म्हणतो नाहीतर काय, नाहीतर काय करणार होतात तुम्ही, तुम्ही काय एवढ्या रात्रीच्या आल्या असत्या का ओवीला भेट. ऋषिकेश पुढे म्हणतो तुमच्या त्या सख्या सुनेने ऐश्वर्याने तुम्हाला येऊ दिलं असतं का, अजिबात नसतं येऊ दिलं. अहो तुम्ही काय बोलायचं, कसं वागायचं, कसं करायचं ते सगळं ती ठरवते ना, तुमचे सगळे निर्णय तीच ठरवते सुमित्राबाई हो ना. आता या जानकीला आवाज येतो ऋषिकेशचा मोठ्याने बोलायचा. जानकी बाहेर येते. आता सुमित्राबाई पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांना जानकी दिसते आणि आता त्या जानकीची माफी मागत म्हणतात जानकी मला माहिती नव्हतं ग तू ओवीसाठी पैसे मागतेस,
माझा गैरसमज झाला ग जानकी, मला ओवीला भेटू दे ग. जानकीला असं वाटतं सुमित्राबाई एवढं म्हणजे म्हणतायत नातीला भेटायचं तर पटकन त्यांना आतमध्ये न्यावं, म्हणून जानकी म्हणते हो आई चला ना आतमध्ये या, ओवी आतच आहे. आता बघा प्रेक्षकांनो, या सुमित्राबाई आत जाणार तेवढ्यात हा ऋषिकेश म्हणतो, हे बघा सुमित्राबाई रणदिवे, प्लीज माझ्या मुलीला बाहेरचं तिसरं माणूस भेटलेलं मला चालणार नाही, तुम्ही माझ्या मुलीला भेटायला जाऊ नका. आता जानकी ऋषिकेशकडे बघायला लागते, असं काय बोलताय ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, जानकी प्लीज तू मध्ये बोलू नको. तसंही या सुमित्राबाई रणदिवे तुला गिनतीमध्ये धरत नाहीत, त्यांना काही फरक पडत नाही तुला काय वाटतंय त्यासाठी, पण मला आता माझ्या मुलीला त्रास झालेला मला चालणार नाही. मी बोलतो आता सुमित्राबाईंशी, तू मध्ये बोलू नकोस जानकी. आता सुमित्राबाई म्हणजे न कसं तरी होतं बरं का. सुमित्राबाई आता बघत राहतात या ऋषिकेशकडे. ऋषिकेश म्हणतो, सुमित्राबाई तुमची खेप वाया गेली. आमच्या ओवीबद्दल तुम्हाला काय वाटतं ना हे मला पक्क कळलंय. तुमचा हा काळजीचा देखावा माझ्या समोर करायचा प्रयत्न पण करू नका हं. आता या रडायला लागतात. मग आता ऋषिकेश म्हणतो, माझी ओवी तुमच्या आलिशान बंगल्याच्या बाहेर पडली तेव्हा कुठे होती हो तुमची काळजी? तेव्हा नाही वाईट वाटलं तुम्हाला? शाळेच्या कपड्यासहित तिला खायला प्यायला न देता तुम्ही तिला जाऊ दिलं, तेव्हा कुठे होती तुमची ही काळजी? ओवीची दिवाळी फराळाविना फटाक्याविना गेली असती, पण तिचा हा बाप तिच्या पाठीशी उभा होता, उपाशी राहून घाम गाळून नशिबाशी कुस्ती खेळत होता, तेव्हा कुठे गेली हो तुमची काळजी? कुठे होती तेव्हा तुमची माया ममता? आता या सगळंच त्या ऋषिकेशने उक्त काढलंय प्रेक्षकांनो. काय छान दाखवलं त्यांनी शेवटचं सीन. ऋषिकेश म्हणतात की आनंदाचे क्षण माझ्यासाठी येतात जातात, पण हे बघा दुःख निखाऱ्यासारखं धुमसत राहत असतं. तुम्ही सगळ्यांनी दिलेले घाव माझ्यासाठी खूप ताजे आहेत, त्यामुळे तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल, पण माझ्या म्हणजे या ऋषिकेश रणदिवेच्या जखमा कधीच साध्या सुध्या भरत नाहीत आणि एवढ्या लवकर तर कधी भरणारही नाहीत. त्यामुळे तुम्ही आता आल्या पावली परत जा. सुमित्राबाई रणदिवे, माझ्या मुलीच्या जवळ जायचा प्रयत्न पण करू नका. जेवढा त्रास तुमच्यापासून दूर होण्याचा मला झालाय तेवढाच त्रास ओवीला नाही होऊ द्यायचा मला. आता तो हात जोडतो आणि म्हणतो, या तुम्ही आता आल्या पावली परत जा, मी हात जोडतो तुमच्या समोर, निघा आता. सुमित्राताई रणदिवे, नका भेटू माझ्या मुलीला, माझ्या ओवीला नका भेटू, प्लीज निघा इथून. आता असं बोलल्यानंतर सुमित्राबाई तिथून निघून जातात, पण त्या खूप रडतात. आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे की नाही झाली आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच प्रेक्षकांनो. पण तुम्हाला काय वाटतं, ऋषिकेश आज जे काही बोललाय ते खूप भारी आणि जबरदस्त होतं ना? मला नक्की सांगा प्रेक्षकांनो, कारण मला तर हा सीन खूपच आवडलाय. आता बघा पुढच्या भागामध्ये आजी या सुमित्राबाईंना खूप म्हणजे डॉमिनेट करतात आणि म्हणतात, अगं तू तुझा आई पण निभवलं, पण मुलगा म्हणून त्याने पुन्हा तुला डावललंच. मग आता जानकी या ऋषिकेशला समजवते, अहो असं काय करताय, आई म्हणून चुकल्या असतील त्या, पण त्यांची शिक्षा म्हणजे आजी या नात्याला का? मग ऋषिकेश म्हणतो, अगं तू फोन करून सुद्धा त्यांनी तुला मदतीला नाही सांगितलं ना जानकी, तीच ही शिक्षा आहे. मग आता या सुमित्राबाई म्हणतात, अगं चूक माझी नाही ऐश्वर्या, चूक तुझी आहे. ऐश्वर्या तूच माझी दिशाभूल केलीस, खोटं बोललीस माझ्याशी. आता तू माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नको ऐश्वर्या, मी लक्षात ठेवेल तू माझ्याशी खोटं बोलली आहे ते. आता या सुमित्राबाई असं म्हणून निघून जातात आणि आता इकडे हा ऋषिकेश चाललाय सयाजीरावांसोबत बदला घ्यायला. आता बघूयात येणारे भाग कसे इंटरेस्टिंग आणि जबरदस्त असतील. आजचा भाग भारी होता ना? मग लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली आणि खऱ्या खुऱ्या रिव्ह्यूसाठी आपलं चॅनल म्हणजे रिव्ह्यू विथ अनघा नक्की सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळे भाग एन्जॉय करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा सकाळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.